माईल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कसे आहात सगळे? काय झालं? ओके. चला, तर आज आपलं एकच वाक्य असलं पाहिजे: मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. 2 दिवस झाले म्हणत आहे की नाही, छान बिन नाही. ते छान आहे, ठीक आहे, ते आपलं लाईफ नाही आहे. अगर किसी ने पूछा तो काय आहे आपली एनर्जी? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. शरीर आणि मनाने स्वस्त, प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करून मस्त, आणि जीवनाचा रिझल्ट जबरदस्त. बस या पद्धतीने जीवन जगायचं आहे. पेरणी आनंदाची करणार आहे तर कापणी पण सुखाची करावी लागणार आहे. आणि पेरणी दुःखाची करणार, अगमाई माझं हे दुखतं असं जर म्हटलं तर त्या पेनफुल एनर्जीला आपण अट्रॅक्ट करणार आहे. जर पेन दूर दूर ठेवायचं आहे तर स्वस्त, मस्त, जबरदस्त, व्हेरी गुड. जेवढ्यांनी टाईप केलाय किंवा स्वतःला आज एकदा म्हणून टाकलाय मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. कारण तुम्ही सुखाच्या, आनंदाच्या नव्या ऊर्जांशी स्वतःला कनेक्ट केलेला आहे. सो ऑल द बेस्ट. सुरू करूया आजच्या सेशनला. आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण आनंदासाठी काल आपण बघितलं होतं, तर आज तुम्हाला सगळ्यात पहिले आज थोडं एक टास्क मी तुम्हाला देते, तो पहिले कंप्लीट करायचा आहे. तर काल आपण बघितलं होतं की सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेन करायचं. आज तुम्हाला बघायचं आहे. एकच मिनिट. अक्षता मॅडम, दुसरी स्क्रीन दिसते का? कुठली चेक करा बरं. दुसरी स्क्रीन सोबत दिसते ना? हो, दिसते. एक मिनिट. स्टॉप शेअर. हा मॅकबुक मध्ये मध्ये त्रास देतो. आपण करा. कविता मॅडम बोला बरं. जबाबदाऱ्या अनम्यूट करा. मला म्हणजे घर बांधायचं आहे व्हेरी गुड. आणि मुलाचे एज्युकेशन आणि त्याला चांगलं घडवायचं आहे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. ओके. ठीक. ह्या फर्स्ट थ्री प्रायोरिटी. ओके, चला, थँक्यू. डॉक्टर मधुरा, जबाबदाऱ्या. येस सर. येस मॅडम, थँक्यू. माझ्या मुलाचं शिक्षण, हम्म. माझं स्वतःचं क्लिनिक मला करायचंय. हम्म. त्याच्यानंतर माझे जे काही डेबिट्स आहेत, लोन आहेत, ते मला पूर्ण करायचे. आणि त्याच पद्धतीनं मला स्वतःची गाडी घ्यायची आहे, माझं स्वतःच मला घर घ्यायचं. आणि जे काही माझे किंवा मुलांचे खर्च आहेत ते माझे मलाच करायचे आहेत. ओके. मला जी व्यक्ती पाहिजे होती ना 100%, त्या मधुरा मॅडम आहे. कारण मोर दॅन 90% लोक असेच असतात ज्यांची लिस्ट संपते पण त्या लिस्टमध्ये त्या स्वतःच नसतात. बरोबर की चूक? काय मधुरा मॅडम? मी जबाबदाऱ्या लिहिताना एक लक्षात घ्या. समजा मला जर काही झालं तर माझ्याच कुटुंबातील लोक 4 तासात मला पोचून मोकळे होतील. आणि मी 1 करोडचं घर बांधलं की 20 लाखाची गाडी घेतली, त्याच्यातनं काही उरणार नाही. 1 रुपयाचा सिक्का सुद्धा आपल्या सोबत जाणार नाहीये. आणि एवढं सगळी रियालिटी प्रत्येकाला माहिती असताना आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये पहिली जबाबदारी असली पाहिजे, ती म्हणजे मी आनंदी. आता मधुरा म्हणून जसं तुम्ही म्हटलं की सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. तुम्ही जर आजारी असाल, एक दिवस घरातली महिला आजारी असते,
तर ते घर एका दिवसात अस्तव्यस्त होतं. आणि एक जर त्या घरात कर्ता पुरुष असेल आणि त्या घरामध्ये महिनाभर तो घरी असेल तर अख्खं नियोजन बिघडतं, सगळ्या बिलं पेंडिंग पडतात. बरोबर आहे? आणि ती महिला कमावती असेल आणि घर सांभाळणी असेल मग तर विचारूच नका की त्या घराचं काय होतं. मग सगळ्यात पहिल्या क्रमांकावर मधुरा मॅडम आजपासून जर कोणी असेल तुमच्या लिस्टमध्ये तर तुम्ही आणि तुमचं स्वास्थ्य असायला पाहिजे. इथे प्रत्येकाने पहिल्या क्रमांकावर स्वतःला घ्या. का बरं? त्याच्या मागे कारण आहे, तुम्ही आनंदी असाल तर 10 संकटाचे ओझे तुम्ही उचलू शकाल. तुम्ही आरोग्य संपन्न असाल, आलेल्या संकटाला तोंड देऊ शकाल. पण तुम्ही मनाने आणि शरीराने खचले असेल तर एकाही संकटाचा सामना करू शकणार नाही. म्हणून आपल्या लिस्टवर सगळ्यात पहिले स्वतःला आणायचं आहे. एम आय राईट? येस, काय वाटतं मधुरा मॅडम आता? बरोबर आहे. कधी पहिल्यांदा विचार केला होता या गोष्टीचा? येस, मी नाही. जेव्हाही शाळांमध्ये व्याख्यान द्यायला जाते किंवा कुठेही जेव्हा जाते ना, प्रत्येकाला लिस्ट लिहायला लावते की जबाबदाऱ्या लिहा. एक लक्षात घे, नाही, मोर दॅन 90% लोकांच्या जबाबदाऱ्यांच्या लिस्टमध्ये तेच नसतात, असले तरी खूप खाली असतात. म्हणून आजपासून फर्स्ट क्रमांकावर तुम्ही, कारण तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या 1000 जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. पण तुमच्या शरीरामध्ये आरोग्य नसेल तर तुम्ही एकही जबाबदारी योग्यरित्या पूर्ण करू शकणार नाही. तुमच्यासाठी तुमचं आरोग्य संपन्न असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले, कारण आपल्या लिस्टमध्ये आपणच नाही आहे, तर आपण जगन कसं जगतोय, दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी आहे, सगळं ओझं माझ्याच खांद्यावर आहे असं समजतो. काही रामकृष्णही आले गेले त्याहुनी जग का ओसची पडले, उनसे भी दुनिया नाही रुकी. तुमच्या माझ्या असण्यानी जाण्यानी कुठेही दुनिया थांबणार नाहीये, एक लक्षात घ्या. अरे दोस्तों, पहिले खुद की खुशी, खुद की सेहत पर ध्यान दो. जर तुम्ही 100% खुश असाल, समाधानी असाल, आरोग्य संपन्न असाल तर सगळ्या जबाबदाऱ्या आनंदाने निभवू शकाल. आणि म्हणून आजच्या होमवर्क मध्ये स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवून नवी लिस्ट लिहायची आहे. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. ठीक आहे? मग मी दिलेला पहिल्या दिवशीपासूनचा जर होमवर्क कंप्लीट करत असाल तर 10 दिवसात ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. पण जाऊ द्या ना, रोज कीर्तन ऐकायला जातं, चांगलं वाटते ना, मग जाऊ द्या. असं करत असाल तर फायदा होणे नाही. जेव्हा तुम्ही पहिल्या क्रमांकावर ठेवता ना स्वतःला तेव्हा खूप चांगलं वाटतं. कारण आपलं जे मन आहे त्याचं प्रोग्रामिंग कसं होते, अवचेतन मन एखाद्या सॉफ्टवेअर किंवा रोबोट सारखं काम करतो. जो डेटा त्याला दिलेला असतो त्या पद्धतीने तो ऍक्शन करतो, ज्याची प्रोग्रामिंग आपल्या कॉन्शियस माइंडने. जसं रोज जर म्हटलं आई आई ग, आपल्या घरात असतात म्हातारे लोक, आई ग माझे गुडघे खूप दुखत आहे, आई ग गुडघे खूप दुखत, दिवसभर तोच मंत्र जाप चालू असतो. त्याच्यापेक्षा त्या बाईनी असं म्हटलं की मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे, अरे मी आत्ताही धावायचं म्हटलं तर धावू शकते, हा विचार जर रोज रोज सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकला तर 100 वर्षाच्या आजीबाई तुम्हाला योगा करताना सापडतात. हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. 75 वर्षाच्या आजीबाई ई रिक्षा चालून स्वतःचा उदरनिर्वाह करतात आहे. हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. सब माइंड की प्रोग्रामिंग से होता है. 40 साल में आप खुद को बूढ़े, कारण एज इज नॉट अ नंबर. हा नंबर फक्त आकड्यावर असू शकेल, कोणत्या वर्षी आपण जन्म घेतला, पण स्वतःला आपण शरीराने आणि मनाने किती वर्षाचा समजतो याला फक्त आपणच जबाबदार आहे. आप 70 साल में भी जवा हो की 40 साल के बूढ़े हो, आप खुद समज लो की तुम्ही कोणत्या अवस्थेत आहे. प्रोग्रामिंग काय केलंय तुमचं. तर 70त असताना सुद्धा तुम्ही स्वतःला 40ला तरुण समजा, 30ला तरुण समजा. तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या माइंडचं प्रोग्रामिंग होणार आहे. आणि 40त तुम्ही 70 वर्षाचा म्हातारा समजला तर तुमचं प्रोग्रामिंग तसंच होणार आहे. कारण हमारे हर एक विचार का हमारे अवचेतन मन पे महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है. या यह कह सकते हैं कि जो कुछ भी हम सोचते हैं, करते हैं, उसका हमारे अवचेतन मन पे असर पड़ता है. कापरे मॅडम आहे का सर आहे? माझ्या स्क्रीनवर रेषा नका ओढू. ठीक है? अवचेतन मन त्याला नियंत्रित करतो. हमारी आदतों और धारणाओं का निर्माण भी ऐसे ही होता है और बाद में हम आदत सवय बनून जाते. मग आजपासून जर तुम्ही रोज, कापरे मॅडम धन्यवाद, थांबा जरा, बाकीच्यांना त्रास होईल, मी स्क्रीन बंद करते. ओके, थँक्यू.
तर बघा, जो काही विचार आपण करतो तसंच आपण बनत असतो. म्हणून तुम्हाला सांगते, की रोज जे मी तुम्हाला सांगते, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. असं जेव्हा तुम्ही रोज स्वतःचं प्रोग्रामिंग कराल, तर स्वस्त, मस्त, जबरदस्तीची एनर्जी पुढच्या 90 दिवसात तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. रोज तुम्ही म्हणाल, की मी भाग्यशाली आहे. थैंक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. येस, मेरे पास आलिशान बंगला और कार है. मी माझ्या जीवनामध्ये मला वर्ल्ड टूर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. जे तुम्हाला पाहिजे ते प्रोग्रामिंग पोहोचवा, त्याला सातत्याने विश्वासाने बोलवा, तर आप फिर क्या होंगे, 70 साल के होने के बाद भी जवान होंगे. नहीं तो 40 साल में बुढ़ापा आ जाएगा. चॉइस आपकी है. क्योंकि आपला प्रत्येक विचार आपल्या मनाची प्रोग्रामिंग करतो. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते अलादीनच्या चिराग सारखं काम करतो. ज्याला जसं प्रोग्रामिंग तुम्ही द्याल, आता याला प्रोग्रामिंग करताना काय करायचं आहे, आपल्याला फक्त या पद्धतीने प्रोग्रामिंग करायचं आहे. एक मिनिट. ओके, मी जरा दुसरी स्क्रीन शेअर करते. एकच मिनिट. तर आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, याला फक्त झोपण्याच्या आधी आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सांगायचंय, की तुम्हाला नेमकं जीवनात काय पाहिजे. सुख पाहिजे, आनंद पाहिजे, आरोग्य पाहिजे. अवचेतन मन वही करेगा जो आप सोचोगे और चाहोगे. कारण मन चिंतित वैरी न चिंती. तर त्याच्यामुळे याचा अलादीनच्या चिराग सारखा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि काय पाहिजे ते सांगायचं आहे. व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपँड अँड ग्रो. जेवढं निसर्गाचा नियम आहे, जिथे तुम्ही फोकस करता तो एक्सपँड अँड ग्रो होतं. एका भिंगातनं एक किरण परावर्तित. निसर्गाचा नियम काय, मल्टिपल करून देणं. याचं तुम्हाला मनी एनर्जी जेव्हा शिकवणार ना मी तुम्हाला, तर तेव्हा मी तुम्हाला लास्ट डेला हे सांगणार आहे, की कशा पद्धतीने पैशाला आपण मल्टिपल करू शकतो. भिंगातनं एक किरण परावर्तित केला, हजारो किरण निघतात. जमिनीमध्ये एक गव्हाचं बी पेरलं, अनेक ओंब्या गव्हाच्या आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे निसर्गाचा नियम तुम्हाला मल्टिपल करून देणार आहे. पण मल्टिपल करताना तुम्ही चुकून पेरणी, मेरे जिंदगी में बहुत गम है, मेरे तो ये मैं तो ऐसा बीमार हूं, या पद्धतीने जर पेरणी केली तर तेच कापायला. म्हणून आपल्याला म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यावर फोकस करा. नेव्हर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट पाहिजे नाही आहे त्याच्यावर फोकस करायचा नाही. यासाठी आजपासून स्वतःशी नवी मैत्री करा. कारण या जगामध्ये तुमच्यापेक्षा तुम्हाला कोणी जास्ती ओळखत नाही. हमें पता है अंदर से हम कैसे. आपली प्युरिटी, आपले दुःख, आपले टेन्शन सगळं आपल्यालाच माहिती आहे. त्याच्यामुळे जगाला तुमच्या प्रती 100% माहिती नाही आहे, तर त्यांच्याकडनं 100% नॉलेज मिळणार नाही. स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. आपल्या 24 तासाचं प्लॅनिंग करायचं आहे. कारण एपीजे अब्दुल कलाम सरांकडे 24 तास होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 24 तास होते, छत्रपती शिवरायांकडे 24 तास होते, तुमच्या माझ्याकडे 24 तास आहे, रस्त्यावरच्या भिक्षेकराकडे 24 तास आहे. फरक कुठे पडतो, या 24 तासांचा आपण उपयोग कसा करतो, फरक त्याच्यावर असतो. म्हणून 8-3-24 फॉर्म्युला जीवन जगताना वापरा. 8-3-24 म्हणजे काय, 8 तास उत्तम झोपेसाठी, जे आपण आजकाल घेतच नाही. चांगली स्वस्त 8 तास झोप. 8 तास एवढं बिलकुल कामं करा, की त्याच्यातनं तुमच्या आर्थिक समृद्धीला कोणीच थांबवू शकणार आहे. जी जान लगा के काम कर लो 8 घंटे. आणि 8 तास उरलेले, त्या 8 तासाचं प्लॅनिंग महत्वाचं. हे 8 तास तर ठीक आहे झोपले, 8 तास तुम्ही बिलकुल जीव ओतून काम केलं. उरलेल्या 8 तासाचं काय, 2 घंटे खुद के सेहत के लिए, 2 घंटे खुद के सेहत के लिए. महिला असतील तर त्यांचे 4 तास जातील किचनमध्ये, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, 4 तास तिकडे गेले. उरले किती, 2 तास. त्या 2 तासामध्ये स्वतःच्या आनंदासाठी वेळ द्या. काय माझ्या मैत्रिणींना त्रास होता, माझ्या स्क्रीनवर रेषा उडून राहिल्या आज, चला काही हरकत नाही. त्याच्यानंतर स्वतःसाठी प्लॅन करा, स्वतःसाठी वेळ द्या. 8-24 फॉर्म्युला वापरा. उरलेले 8 तास, 2 तास स्वतःच्या आरोग्यासाठी, 2 तासापैकी 1 तास आपला छंद, 1 तास फॅमिली. पुरुष मंडळी फॅमिलीला खूप वेळ देऊ शकतात, तर थोडं किचनमध्ये डोकावून बघत जा. एक काम करा, तुम्हाला सांगते, जीवनातला आनंद खूप छोट्या गोष्टीत असतात.
ज्या आपण काळाच्या ओघात विसरलेलो आहे. माझे किती बंधू आहे जाताना आपल्या जोडीदाराला भेटून जातात, किंवा किती मैत्रिणी आहे ज्या गेटपर्यंत फ्लॅटमध्ये राहत असतील तर दारापर्यंत सोडायला जातात दररोज. लग्नाला 40 वर्ष झाली असतील, 30 वर्ष झाली असतील, 25 वर्ष झाली असतील तरी. हँडरेस करा इमानदारीने. एकच हँडरेस झाला. दुसरा, अक्षता मॅडम आता शिकल्यात म्हणून, ते रेकी शिकल्या म्हणून बदल झाला. ज्या जात असतील त्यांनी असा हात करायचा, येस आय एम द बेस्ट म्हणा. जे माझे बंधू रोज जाताना पत्नीला भेटून जात असतील, जोडीदाराला भेटून जात असतील, घरी आई बहीण असेल त्यांना भेटून जात असतील, तर त्यांनी स्वतःच्या पाठीवर हात, यश शाबासकी द्यायची आहे. का बरं? कारण तुमचा प्रत्येक विचार तुमचं जीवन घडवत असतं. एक लक्षात घ्या, आयुष्य खूप घाईचं झालेलं आहे आणि या जीवनामध्ये आनंदाने जगायचं असेल ना, एकमेकांना वेळ द्या, गृहीत धरू नका. आजपासूनच करून बघा, नात्यांमध्ये कसं प्रेम होतं बघा. माझ्याकडे एक कंप्लेंट आली होती लेव्हल 1 मध्ये. आता माझा मोबाईल बदलला, माझ्या जुन्या मोबाईलमध्ये मी कुठल्या तरी क्लासमध्ये त्यांचे वाक्य वाचून दाखवले होते लेव्हल 1च्याच बॅचमध्ये. तर तुम्हाला गंमत सांगते, नाते छोट्या छोट्या गोष्टींनी खूप आनंदात होतात. तर काय होतं, त्या लेडीजनी म्हटलं होतं की आमच्या लग्नाला 9 वर्ष झाले, 1-1.5 वर्ष खूप चांगलं होतं, पण त्याच्यानंतर फक्त मुलांसाठी काय पाहिजे काय नाही एवढीच विचारपूस होते. कधीच त्यांनी म्हणजे मला काय पाहिजे आहे असं कधीच विचारलं नाही. मग मी क्लासमध्ये त्यांना प्रश्न केला की तुम्ही कधी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला, तर नाही, ते बोलत नाही तर मी बोलत नाही. बरोबर आहे. एक सुंदर जीवन असतं. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला की त्या श्वासाचं आयुष्य मागे पडलेलं असतं. मग त्या ह्याच्यात पहिल्या पहिल्या करते करते आयुष्य छूट जात आहे. अगदी छोट्या छोट्या तुमच्या ऍक्शन्स तुमच्या कुटुंबावर आणि तुमचे मुलंच त्याच्यातनं, कारण मी एक काउन्सिलर म्हणून आजकाल मुलांच्या ज्या समस्या बघते ना, तुमच्यातला संवाद तुमच्या फॅमिलीला खूप आनंद देतो. तर जेव्हा त्या लेडीजला म्हटलं की चला ठीक आहे ना, तुम्हाला उत्तर पाहिजे आहे, त्यांना म्हटलं बस एक फोन हसबंडला करायचा आहे आणि सांगायचं आज तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवलेला आहे. माझा जादूचा मंत्र आहे हा. आज तुमच्या आवडीचा पदार्थ केलाय, घरी थोडं लवकर या. घरी येताना त्यांनी काय आणलं? सुंदर गजरा, एक गुलाब आणि घरी स्वीट घेऊन आले. इतक्या वर्षाचा थांबलेला संवाद त्या एका फोनने सॉल्व्ह केला. सोबत बऱ्याच दिवसानंतर जेवले आणि एकमेकांची विचारपूस करता करता दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी त्यांचे भावनापूर्ण वाक्य माझ्या मोबाईलवर उत्तरासकट आले की मॅडम, आयुष्य इतकं सोपं असतं का? कठीण कोणी केलेलं आहे. म्हणून व्यक्त व्हावं जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या सोबत आहे. लिटरली मी सांगते की जी आयुष्य जेव्हा एकटं जगायला लागतं ना, तर तेव्हा आपल्या बाजूला असलेला काटेरी सहवास सुद्धा तेव्हाचा चांगला वाटतो. असेल आपल्या बाजूला रोज कटकट करणारी व्यक्ती, समजून घ्या तिच्या भावना. ती असते किंवा तो असतो तोपर्यंत जीवन कुठेतरी मुठ्ठीमध्ये आहे. आपण काय करतो की प्रत्येक गोष्टीमध्ये नो वन इज परफेक्ट इन अवर लाईफ. आपण प्रत्येकाला म्हणतो की बाबा परफेक्शनचे मुहूर्त बन नाहीये कोई भी. चुका करतो म्हणूनच तो माणूस आहे ना. देवाच्या हातूनही चुका झालेल्या आहेत. आपण बघितलं ना, भगवान शंकर ज्याला त्याला वर देऊन टाकायचे, तथास्तु म्हणायचे, मग बाकीच्यांना निस्तारावं लागायचं. बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की या जगामध्ये कोणीही परफेक्ट नाहीये. पण वर्तमानाच्या क्षणांमध्ये जीवन हसत जगायचं असतं, मरण आलं तरी हसत मरायचं असतं. दुःखाच्या सक्त पहाऱ्यातून सुख हळूच चोरायचं असतं. त्या सुखांची चोरी करायला शिका. कारण माखन चोरणाऱ्या कृष्णाला कधीच कोणी चोर म्हटलं नाहीये. ती भगवान श्रीकृष्णांची बाललीला होती. बरोबर आहे? त्यांना आपण देव म्हणून पूजतो. मग आपण जर छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद चोरायला लागलो तर आपलं जीवन किती सुंदर होऊन जाईल बघा. आणि म्हणून आज अहो घरी आल्यावर का हो थकले का म्हणून प्रेमाने चहा द्या. बरोबर आहे? चहा नसेल घेत तर जे काही आवडीचा पदार्थ आहे हातात एक ग्लास पाणी द्या. आणि माझे बंधू आज थकून भागून घरी जातील, तुमच्यासाठी कोणीतरी सतत कष्ट करताय. मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणा, "का ग आज खूप थकलीस का?" तिला तुमच्याकडनं पैसे वगैरे नसतात. तुमचा प्रेमाचा एक शब्दच पुरेसा असतो. जेव्हा तुम्ही एक शब्द प्रेमाचा वापरता, समोरच्या व्यक्तीचा तुमच्या प्रतीची ऊर्जा बदलून जाते. करून तर बघा. मग बघा आयुष्य किती सुंदर होऊन जातं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
आणि तुम्हाला सांगते की ज्या माझ्या बंधू किंवा मैत्रिणी एकाकी जीवन जगत आहेत, ते म्हणतील ना, एक छोटासा मैत्रिणींचा मित्रांचा ग्रुप बनवा, तिथे व्यक्त व्हा, आणि तोही व्यक्त होता नसेल येत, रोज आपल्या भावना कागदावर लिहा, फाडा आणि जाळा. पण व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. कारण जर व्यक्त झाला नाही तर ते व्हायब्रेशन शरीरामध्ये कुठेतरी अडकतात आणि आजारांचे कारण बनतात. आणि स्वस्थ जीवनासाठी आजारी व्हायचं नसेल तर या ऊर्जांना रोज जागृत करा. करून तर बघा. एखादं छोटस गिफ्ट, छोटस पत्र लिहून तर बघा, जे बऱ्याच वर्षात लिहिलं गेलं नाहीये. खूप सुंदर जीवन जगता येईल, आयुष्याला अधिक आनंदाने जगता येईल. करके देखो. या 10 दिवसांमध्ये आपण आयुष्याला सोप्या गोष्टींनी अधिक सोपं करायचा प्रयत्न करणार आहे. कठीण काहीच नाही आहे. पर सिर्फ वो पहले आप करते करते ट्रेन ना छूट जाए. इसलिए अभी जगह मिली है, बैठ जाओ. लोकल मध्ये विचार करता का तुम्ही चढताना, मुंबईचे लोक, की समोरचा बसेल की नाही बसेल? मला पहिले बसायचंय गाडीत. बरोबर आहे, भले जागा भेटणार नाही भेटणार, आपल्याला उभं राहून लोकलचा प्रवास करायचा आहे. ही जी मानसिकता आहे ना, ती जीवनाच्या आनंदासाठी पण तशीच तेवढ ठेवा ना. समोरचा व्यक्ती बोलेल नाही बोलेल, पण मी बोलणार आहे माझ्या जीवनाच्या आनंदासाठी. मी त्याला त्याच्याशी प्रेमाने वागणार आहे, मी तिच्याशी प्रेमाने वागणार आहे. थोडी जबरदस्ती प्रेमात चालते ना हो. थोडा खटाळपणा, थोडा नटखटपणा जीवनामध्ये येऊ शकतो. कारण जिवंत आहे म्हणूनच तर तो खटाळपणा आहे ना. पण आपण काय केलेलं आहे, कमी वयात स्वतःला गंभीर बनवून टाकलेलं आहे. हा, आडनावाने एखादा व्यक्ती गंभीर असेल तर काहीतरी, पण तुम्ही जीवनालाच गंभीर बनवून टाकलं. तर ती जीवनातली गंभीरपणा काढून टाका. आयुष्य हलक्या फुलक्या याच्यात जगा. अजून एक तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग मधल्या म्हणजे सांगते की माझ्याकडे बऱ्याचशा केसेस असतात, ज्या महिला 40+ असतात. त्यांचे कंप्लेंट असतात की त्यांचे अहो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्या मैत्रिणींसाठी उत्तर देते. त्यांचे अहो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अशा माझ्याकडे ॲज अ काउन्सिलर म्हणून खूप केसेस असतात. तर त्यांच्यासाठी उत्तर देते. मग मग त्या काय करतात ना, 40शी पार झाल्यानंतर मुलं झालेली असतात. मुलं थोडे मोठे झालेले असतात. मुलं त्यांच्या विश्वात रमलेले असतात. आईचं 100% लक्ष मुलांवर आलेलं असतं. आणि अहोंना वेळ देणं विसरून जाते. आता अहोला अपेक्षा असते की जी ही 30सी पर्यंत माझ्याकडे लक्ष देत होती, ती 40सी नंतर तशीच लक्ष दिलं पाहिजे. हिने तसंच राहिलं पाहिजे. पण हिला वाटतं की माझ्यात झालेला बदल, मुलांच्या माझ्यावर वाढलेल्या जबाबदाऱ्या यांनी समजून घेतल्या पाहिजे. पण एक सुंदर उपाय सांगते. आयुष्यात मनाने तरुण असण्यासाठी असतं. कारण माझ्याकडे येणाऱ्या माझ्या मैत्रिणी कशा असतात, केसांना पांढरं आलेलं असतं, पण काळ्या करायला वेळ नसतो. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. दिवसभर भारतात, विशेष करून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं एक आवरण, सकाळी चढवलं का रात्री उतरत नाही, तो म्हणजे गाऊन. ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, अरे आजकाल शाळेत पोरांना सोडायला जातात. घेतली त्याच्यावर एक ओढणी, नाही घेतली तर निघाल्या पोरांना शाळेत सोडायला त्याच ड्रेसवर जातात. तो आपला पोशाख आहे का? विचार करा. नाही, नऊवारी आज आपल्या ह्याच्यात आहे. लोक फॉरेन मध्ये जाऊन नऊवारी घालून हॉटेल चालवून राहिले, आणि इथं आपण आपला नीट पोशाख दिवसभर. मग विचार करा, जसे तुम्ही 20शीत 30शीत राहत होते, ते जर राहणंच सोडून दिलं असेल, मग समोरचा व्यक्ती, मग कंप्लेंट करायला काउन्सिलिंग साठी तुम्हाला आमच्यापर्यंत यावं लागतं. उत्तर तुमच्याचकडे आहे. आमच्यापर्यंत यायची गरजही नाही आहे. उत्तर भेटलं असेल माझ्या मैत्रिणींना की काय बदल करायचा आहे. कळलं ना? तर थोडं माझ्या मैत्रिणींनो याचाही विचार करा. तो व्यक्ती वयाने मोठा झाला तरी तुमच्या त्या 25शी 30शीतल्या सौंदर्याला तो शोधत असतो, आणि दिल से बुरा नहीं होना है. स्वतःला त्या पद्धतीने तयार करा. मगा रोजचा दिवस जिओ तर हर पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो. रोज त्या ईश्वराला थँक्यू म्हणा आणि नव्या ऊर्जांनी नव्या दिवसाची सुरुवात करा. घरात तर 4 लोक आहेत, त्या 4 लोकांना प्रेमाने बोला, प्रेमाने वागा, स्वतः नटा मुरडा, स्वतःला वेळ द्या. जीवन खूप सुंदर आहे, अधिक सुंदर होऊन जाणार आहे. करून बघा. कारण अनेक लोकांना काउन्सिलिंग दिल्यानंतर हा सुंदर उपाय मी तुम्हाला सांगत आहे. अवश्य एकदा वापरून बघा. आयुष्याचं गणित कसं सुंदर होऊन जातं बघा. चला पुढे जाऊ, कारण आपल्याला आज मेडिटेशन पण घ्यायचं आहे. सो नेक्स्ट एक काम करते, अभी हम पहिले मेडिटेशन लेंगे, त्याच्यानंतर मी नेक्स्ट पॉइंट एक्सप्लेन करते. कारण मला शार्प 4 वाजता मुलाला घ्यायला जावं लागतं.
सो अभी हम पहिले मेडिटेशन लेंगे. चला. मग 2 मिनिटं देते, सगळ्यांनी पाणी प्यायचंय, थोडंसं मेडिटेशनसाठी रेडी राहायचंय. चला, रेडी. जे लोक प्रवासात आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, त्यांनी हे मेडिटेशन करू नये. जे लोक मशीनवर काम करत आहे त्यांनी थोडंसं थांबून जावं आणि मग करायचं आहे. ठीक आहे, चलो. सो रेडी. व्हेरी गुड. व्हिडिओ ऑन करा जेणेकरून माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आज आपल्याला जी नवी सुरुवात करायची आहे त्यासाठी पास्ट मधल्या सगळ्या कटू आठवणींना सोडून द्यायचं आहे. सोडून द्यायला शिका. का सोडायचं आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल, बट आत्ता आजच्या या क्षणाला सगळ्या दुःखांना सोडून द्यायचं आहे, कारण हे मेडिटेशन अत्यंत पॉवरफुल आहे. आज जर तुम्ही या मेडिटेशनला सहजतेने स्वीकारलं तर मल्टिपलतेने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दुःखांना विराम देऊ शकणार आहे. सो रेडी. ओके, ग्रेट. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. आज आपण असा प्रवास करणार आहे, या प्रवासामध्ये आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणी, सर्व दुःख, त्या दुःखांना कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करणार आहे. आणि आपल्या जीवनातील प्रत्येक चांगल्या क्षणांना, गोड आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. बघा, तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला एक अग्निकुंड आहे, एक यज्ञकुंड, ज्यात तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख आणि कष्टाची आहुती देणार आहे. जो जो दुःखद विचार, दुःखद आठवणी आहे त्या तुम्ही स्वाहा करणार आहे. आणि डाव्या हाताने हृदयाजवळ कल्पना करायचं की तुमच्या जीवनातली प्रत्येक गोड आठवण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. डाव्या हाताने मनाच्या गाभाऱ्यात प्रत्येक गोड आठवण तुम्ही स्थापन करणार आहे. तर बघा, गेल्या 24 तासामध्ये अनेक क्षण तुमच्या समोर आले, कारण जीवन म्हणजेच एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा संचय आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्यातल्या प्रत्येक वाईट क्षणांना, वाईट आठवणी, वाईट शब्द याला उजव्या हाताने कल्पना करायची आहे की तुम्ही त्या यज्ञकुंडामध्ये त्या कटू आठवणींना स्वाहा करताय, संपूर्णतः स्वाहा करताय. आणि जे काही चांगले क्षण आहेत त्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करताय. त्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करताय. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करताय. बघा, सुंदर आठवणी. गेल्या 1 महिन्यामध्ये कोणी काही बोललं असेल,
कुणाचं वागणं चुकलं असेल तुमच्या प्रती, त्याने दुःख दिलं असेल, त्याच्या शब्दाने कृतीने तुम्हाला दुखावलं गेलं असेल, त्या प्रत्येक दुःखाला त्या आहुतीमध्ये स्वाहा करायचं आहे, कायमस्वरूपी काढून टाकायचं आहे. प्रत्येक दुःखाच्या कारणानं त्या व्यक्तीला माफी करून द्यायची आहे. मला माहिती आहे तुम्हाला मिळालेले दुःख खूप कठीण आहे, पण तरी तुम्हाला मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करायचं आहे, कायमस्वरूपी. कायमस्वरूपी माफ करायचं आहे. कायमस्वरूपी माफ करायचं आहे. आणि 1 महिन्यातल्या प्रत्येक घटनेचं ओझं मनामधनं हलकं करायचं आहे. चांगल्या घटनांना हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि कळत नकळत आपण कुणाला शब्दाने कृतीने दुखावलं असेल, त्या व्यक्तीचीही मनोमन माफी मागायची आहे. माफी मागायची आहे. बघा, माफी मागणं आणि माफ करणं या दोन्ही गोष्टी खूप कठीण आहे. कारण बऱ्याचदा वाटतं की आपलीच बाजू खरी आहे. थोडं समोरच्याच्या बाजूने देखील त्या घटनांना बघा. तुमच्या लक्षात येईल, कदाचित तो समोरचा व्यक्ती बरोबर होता. काही क्षणी तो बरोबर नसेल, तो चुकलेला असेल, तरी त्याला माफ करा. गेल्या 1 वर्षाच्या प्रत्येक घटनेला चलचित्राप्रमाणे समोर येताना बघा. गेल्या 1 वर्षातील प्रत्येक घटनेला चलचित्राप्रमाणे समोर येताना बघा. चलचित्राप्रमाणे समोर येताना बघा. आणि त्या प्रत्येक घटनामधील प्रत्येक दुःख देणाऱ्या आठवणींना, कोणी तुम्हाला खूप दुखावलं असेल शब्दाने कृतीने, त्या प्रत्येक कटू आठवणीला त्या यज्ञकुंडामध्ये स्वाहा करा. यज्ञकुंडामध्ये स्वाहा करा. आणि प्रत्येक चांगल्या घटनेला हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. प्रत्येक चांगल्या घटनेला हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि म्हणून लोकांना माफ करून फक्त आनंद एकवटायचा आहे. फक्त आनंद एकवटायचा आहे. फक्त आनंद एकवटायचा आहे. आता आपण तुमचं या आधीचं 10 वर्षांचं जीवन, कुणाचं वैवाहिक जीवन असेल, कुणाचं करिअरचं जीवन असेल, कुणाचं महाविद्यालयीन जीवन असेल, बघा या 10 वर्षांमधल्या प्रत्येक घटनेला काही सुखांचे क्षण, काही दुःखांचे क्षण, किंवा गेल्या 10 वर्षात तुम्ही अत्यंत जवळच्या एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी गमावलेले असेल, त्याचं दुःख. प्रत्येक दुःखाच्या क्षणांना त्या अग्निकुंडामध्ये स्वाहा करा. प्रत्येक कटू आठवणीला स्वाहा करा. आणि मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या आठवणींना जागृत करा. बघा, माफ करताना कुणाच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा येतील, कुणाला आपण माफ करू शकणार नाही. आयुष्यातला दुःखद प्रसंग अचानक समोर येईल. आज त्या अश्रूंनाही वाट मोकळी करून टाका. कारण ते दुःख कुठेतरी मनाच्या खोल गाभाऱ्यात तुमच्या जीवनात काहीतरी आजारांचे कारण घेऊन आहे. म्हणून आज त्या दुःखांना व्यक्त होऊ द्या. मुक्त करा प्रत्येक दुःखाला. अगदी तुमच्या बालपणापासून आतापर्यंत जो जो दुःखाचा क्षण तुम्हाला आठवतोय, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आज. प्रत्येक क्षणांना बाहेर निघून जाऊ द्या. उत्तम आरोग्यासाठी आणि मनाच्या आनंदासाठी ते दडलेलं वर्षानुवर्षाचं दुःख आज बाहेर काढा. बाहेर काढा. त्या दुःखाला वाट मोकळी करून घ्या. वाट मोकळी करून घ्या. अश्रूंना साक्ष म्हणू द्या त्याची. निघून जाऊ द्या त्या अश्रूंना बाहेर. निघून जाऊ द्या त्या प्रत्येक दुःख क्षणाला बाहेर. अगदी बालपणापासून जे जे दुःख तुम्ही सहन केलेलं आहे, त्या प्रत्येक दुःखाला बाहेर निघून जाऊ द्या. अलाव. अगदी एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने झालेलं दुःख असेल, किंवा एखादा आयुष्यात खूप कठीण प्रसंग तुम्ही अनुभवलेला असेल, त्या प्रत्येक दुःखाला आज वाट मोकळी करा.
प्रत्येक दुःखाच्या क्षणांना आज वाट मोकळी करून त्या अग्निकुंडात स्वाहा करा. स्वाहा. आणि सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कळत नकळत इतक्या वर्षांमध्ये आपण कुणाला शब्दांनी आणि कृतीने दुखावलं असेल, त्या प्रत्येक गोष्टीला, त्या प्रत्येक व्यक्तीला माफी मागा. ज्या ज्या व्यक्तीला आपण दुखावलं असेल शब्दांनी, कृतीने, प्रत्येक व्यक्तीची मनोमन माफी मागा. ती व्यक्ती आज जगात असेल नसेल तरी माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाची लेकरं आहोत. आपण या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. कुणाला शब्दांनी दुखवलं असेल, तुमची मागितलेली माफी आज त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. तुमची मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. माफ करा, माफी मागा, माफ करा, माफी मागा. आणि आता आपण त्या क्षणात पोचलेलो आहे. तो क्षण म्हणजे तुमचा जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला तो क्षण. बघा, तुम्हाला प्रथमतः हातात घेतल्याने तुमच्या आईच्या चेहऱ्यावर झालेला आनंद, तुमच्या स्पर्शाने तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद अनुभवा. आणि त्या क्षणात ईश्वराने तुम्हाला तुमचं जीवन सुख, समाधान, आरोग्य ऐश्वर्याने परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक कोरी पाटी तुमच्या हातात घेऊन पाठवलं होतं. ती कोरी पाटी आज प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घट्ट लावा. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घट्ट लावा. आणि आपल्याला त्याच पाटीवर इथून पुढे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा लिहायची आहे. इथून पुढील आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्या जीवनात आणायची. आणि म्हणून त्या कोऱ्या पाटीला घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. त्या कोऱ्या पाटीला घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. त्या कोऱ्या पाटीला घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. 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 ईश्वर गुरूंचा आभार माना. आपल्या जीवनात असलेल्या त्या प्रत्येक नात्याचा आभार माना. कारण त्यांचं असणं म्हणजे तुमचं जीवनाचं महत्व आहे. ईश्वराने दिलेल्या संतती लाभाचा आभार माना. या आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहे, प्रत्येक चांगल्या गोष्टींचा आभार माना. आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूचा आभार. ज्या वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तूचा आभार. कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती कुठेतरी आपल्या सुखासाठी मदतगार आहे. कुठेतरी आपल्या सुखासाठी कार्यरत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि याच आभार भावामध्ये स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. हळुवार परत या. हळुवार परत या. डोळे उघडायचे आहे. थोडं पाणी पिऊन घ्या. कोण कोण माफ करू शकला आणि खूप हलकं झालंय आता. वनश्री मॅडम बोला. मॅम, माफ करण्याची मला आधीपासूनच एक चांगली सवय आहे. पण तरी आत्ताच्या ह्याच्यातून मला खूप हलकं आणि छान वाटलं. चला, ग्रेट, खूप छान. अलका मॅडम. अलका गुड मॅडम आफ्टरनून मॅडम. बोला. आवाज येतोय का? येतोय येतोय, बोला. आवाज येतोय? हो, येतोय. हा. स्माइल आफ्टरनून. तुम्ही स्माईल. जेव्हा बोलत होतात मेडिटेशनला मी बसले, मला मी पूर्ण पास्ट मध्ये गेले.
मला खूप खूप असं माझ्या रिलॅक्स. माझ्या लाईफमध्ये घडलेल्या खूप वाईट घटना, माझी आई, माझी बहीण, माझ्या रक्ताची नाती माझ्याबरोबर चांगली वागली नाहीये. आज जर तुम्ही त्यांना त्या गोष्टीसाठी माफ केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव करू शकाल. बी मी रिलॅक्स. मी विचार करते की माझी प्रत्येकाची आई किती चांगली असते, बहीण किती चांगली असते, आणि माझ्या नशिबात मला होईल. आई चांगली नाही मिळाली, बहीण चांगली नाही मिळाली, इव्हन सासू सुद्धा मला खूप त्रास मॅडम, देत नाही पर्सनल आपण मिळाली. बोलू त्याच्यावर, फक्त कारण माझा नवरा. बोलू आपण मॅडम. ठीक आहे, बी रिलॅक्स. अमृता कांबळे मॅडम बोला. मॅडम, 2 सेशन आपण केले बी लेवल म्हणजे तेव्हा आपण हे घेतलं नव्हतं. हे पहिल्यांदा म्हणजे मी अटेंड करते. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही घेतलंय लेवल 1ला आणि इतकं हलकं वाटतंय. म्हणजे मी लहान 4 वर्षाचे असताना वगैरे माझे वडील एक्सपायर झाले आणि आत्ताच्या मेडिटेशन मध्ये जेव्हा तुम्ही सांगितलं की तुमचा जन्म झालेला बघा, तेव्हा मला अक्षरशः ते दिसले. त्यांनी मला उचललेलं असे अक्षरशः ते मला दिसले. माझी मम्मी. खूप छान वाटलं मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच. आजचं सेशन यासाठी महत्वाचं आहे की आपण जे पॉझिटिव्हिटी उद्यापासून शिकणार आहे, जी रेखी ऊर्जा शिकणार आहे, ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी आपल्या पास्टच्या कटू आठवणींना थोडं दूर करणं खूप गरजेचं आहे. आरती गिरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? कशा आहात? स्वस्त मस्त जबरदस्त. मॅडम, मी 2 वर्षापासून तुमच्यावर जोडलेली आहे. सगळे कोर्सेस मी केले. पण प्रत्येक वेळेस हे मेडिटेशन करताना मला भरून येतं, रडू येतच नेहमीच. आणि इतकं छान वाटतं ना, म्हणजे आज मला असं वाटतं इतकं मोकळे झाले. प्रत्येक वेळेस मला खूप छान छान अनुभव येतात हे मेडिटेशन नंतर. आणि मी तुमचं ते क्लिन्झिंग मेडिटेशन पण रोजच्या रोज करते. खूप तुम्ही आमच्या आयुष्यात आला आणि खूप छान झालं आमचं आयुष्य. रेखीचे सुद्धा सगळे हे करते मी. तुम्ही जे जे शिकवलं ते सगळे युज मध्ये करते. आणि आता आपण ह्याचा पण सुरू केला, सुजोगचा पण मी केलाय. त्यात पण मला खूप फायदे झाले. म्हणजे मी स्वतः एकदम हेल्दी हेल्दी झाले. चला, थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. 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 थँक्यू व्हेरी मच. उन्नती साळवे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, खरंच त्या मगाशी ज्या रडत होत्या त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहा. आपोआप सगळ्या गोष्टी खरंच चांगल्या चांगल्या घडतात. आणि मॅडम जे सांगतायत त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करत असाल तर नक्कीच तुम्हाला अनुभव येतील. आणि हे सगळं असं ऐकलं खरंच वाटतं मी खूप लकी आहे. माझी सासरची माणसं खूप चांगली आहेत, माझी माहेरची माणसं खूप चांगली आहेत, वेळोवेळेला माझ्यासोबत आहेत. म्हणजे जस्ट लाईक एंजल. एंजल काय असतात ना, खरंच मॅडम त्याचा अनुभव मला प्रत्येक क्षणाला येतो. प्रत्येक गोष्टीत माझ्या जे काय मी निर्णय घेईन ना, काही करायचं झालं ते लोक मला सपोर्ट करून असतात. पण आपले विचार बदलणं पहिले खूप गरजेचं असतं. ते विचार बदलले होते. मी सुद्धा काय काय गोष्टीला खूप हायपर व्हायची मॅडम, पण मी आज 2-3 वर्ष तुमच्यावर सलग आहे. जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा मी फर्स्ट लेवल पासून पुन्हा रिपीट करत असते. का तर प्रत्येक वेळेला तुमच्या नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकवत असता. ते ऐकून आपल्या आयुष्यात आणखीन बदल घडतो. थँक्यू सो मच मॅम. मी खूप थँक्यू. खरंच खूप भाग्यवान समजते. खरंच आम्हाला खूप छान मार्गदर्शक आयुष्यात लाभला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि एक लक्षात घ्या, ज्या माझ्या बंधूंनी मैत्रिणींनी आज कठीण असतं हे जे सगळं सोडून देणं, कारण आपल्या आयुष्यातले दुःखाचे ओझे कदाचित जास्ती जड असतात, शक्य नसतं. पण एकदा या ओझ्यांना किती वर्ष घेऊन जगणार. एकदा या ओझ्यांचा ताण थोडा हलका करून तर बघा. रोज कागदावर त्या लोकांना माफ करण्याचं लिहा की झालं, याने दुःख दिलं, मी आज याला माफ केलंय. आपल्या जीवनामध्ये तो जेव्हा सोडून द्यायला शिका, कारण याच्यावर मी डिटेलमध्ये तुम्हाला उद्या सांगेल की सोडून दिल्याने नेमकं काय होतं. मी चेक वन टाइम आहे आपल्याकडे. मी सोडून का द्यायचं तो विषय तुम्हाला समजावून सांगते की
नेमकं सोडून दिल्याने आपल्या जीवनामध्ये कुठला बदल होत असतो, आपण नेमका काय फरक अनुभव करत असतो. तर जेव्हा आपण नकारात्मकतेला सोडून पॉझिटिव्हिटीला आपल्या जीवनामध्ये घेतो, तेव्हा आयुष्याचे प्रत्येक रंग सकारात्मकतेत बदललेले असतात. कारण प्रॉब्लेम तर तिथेच आहे की जिथे आपण गोष्टींना पकडून ठेवलेलं आहे. काय होतं ना, आपण कुणातरीसाठी खूप काही केलेलं असतं, खूप काही कष्ट केलेलं असतं. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीसाठी सगळं करूनही तो व्यक्ती तुमच्यापासून दूर जातो आणि तुम्ही खूप वाईट मानून घेता की मी ह्याच्यासाठी एवढं केलं आणि हा आज व्यक्ती माझ्या विरोधात गेला असं का? मला सांगा, तुमच्या रडत बसल्याने किंवा चिंता केल्याने तो व्यक्ती तुमचा होणार आहे का? मग त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं म्हणून सोडून दिलं तर काय चांगलं. कारण स- जे काही जीवन आहे या वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे आणि वर्तमानाच्या क्षणांमध्ये जेव्हा माफीची ऊर्जा आपण निर्माण करतो आणि गोष्टी सोडून देतो, तेव्हा जीवन खूप आनंदी होतं. आणि म्हणून गोष्टींना जिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. कठीण आहे, पण करायला शिका. ज्या ज्या व्यक्तींना आपण काय करतो ना, म्हणतो की बाबा मी याच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं, तो आपला नव्हताच ना, म्हणून तर सोडून गेला. म्हणून तर त्यांनी आपल्याला दुःख दिलं असं म्हणून सोडून द्यायला शिका. बघा, अजून दुःख कशामुळे होतं? कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं आणि कुणीतरी तुम्हाला येऊन सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विचार राहतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त ठिकाणावर लागत नाही. त्यापेक्षा त्याला तिथल्या तिथे सोडून द्या. विसरू नका, पण आपल्या विचारांवर हावी होऊ देऊ नका. कारण तुम्ही जे जे काम वर्तमानात करता, एखादी महिला स्वयंपाक करते आहे, त्या नकारात्मक व्हायब्रेशन त्या स्वयंपाकामध्ये येतात. तुम्हाला साधं सांगतं, जर तुमच्या घरी सतत आजारी व्यक्ती पडत असेल ना, एकच करा. स्वयंपाक करताना त्याला अफर्मेशन द्या, हा स्वयंपाक अमृत तुल्य झालेला आहे आणि या आहारातनं माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. तुमच्या त्या शब्दांनी तुम्ही एका महिन्यात बघाल तुमच्या घरातल्या व्यक्तींचे आरोग्य सुधारत आहे. एवढीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे. कारण जर तुम्ही आपण सांगितलं की प्रत्येक अफर्मेशनचा असर होतो. मनातल्या मनात तुम्ही विचार नकारात्मक करताय आणि कार्य म्हणून स्वयंपाक करताय, ऊर्जा चांगल्या येणार नाही. म्हणून त्या विचारांना तिथे सोडून द्या. तुम्ही कपड्यांच्या घड्या घालताय, पण तुमचे विचार नकारात्मकतेचे असेल, तुमच्या विचारांची ऊर्जा तुमच्या हातातनं, कारण रेकी स्पर्श चिकित्सा आहे, तुम्हाला मी ते प्रॅक्टिकली दाखवणार आहे की तुमच्या हातातनं ऊर्जा कशी वाहते. जर तुमच्या हातात आणि रेकी वर्क विथ इंटेन्शन, जर तुमच्या इंटेन्शन मधनं निगेटिव्हिटी येत असेल, तर तुम्ही बनवलेल्या अन्नाला, घडी केलेल्या कपड्यांना, तुमच्या घराला, वस्तूंना जिथे जिथे स्पर्श करता, ज्या विचारांनी स्पर्श करता, तो स्पर्श त्या विचारांनी, एव्हरीथिंग इज अ व्हायब्रेशन, ते तिथे त्याच लेवलवर त्याच पद्धतीने पसरणार आहे. तुमचा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्याला खूप काही मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथ दिलेली असते, तोच तुमच्या विरोधात जातो. तेव्हा तुम्हाला तीच तीच गोष्ट खात सुटते. तुम्ही सतत स्वतःला दोष देता, निराशेत ढकलता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं समजून घ्या. त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं समजून घ्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाहीये, म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून काय घेताय? म्हणून सोडून द्यायला शिका. कारण जर तुम्हाला सोडता नाही आलं तर ती गोष्ट तुमच्या मनाला तशीच तशी खात राहील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुःखी होऊन जाल. दुःख होण्यापेक्षा आनंदी जगायला शिका आणि जीवनाला संपूर्ण आनंदाने परिपूर्णता आणायला शिका. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असंच का बोलला, याने माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्र-मैत्रिणींनो, किती त्रास करून घेणार, कोण कसं वागला या विचारात, याचा विचार करून घेण्यापेक्षा तो आपला नव्हताच ना याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्याच्या चुकांना तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रयत्नरत राहा. तुम्ही रस्त्याने चाललाय, अचानक येऊन एखाद्याने तुमच्या गाडीला धडक मारली आणि तुम्ही त्याच्यासोबत लगेच भांडायला लागता.
बघा, झालेलं नुकसान सहन करण्यालायक असेल, थोडंसं असेल तर त्याला माफ करून टाका. कुठं रस्त्यावर त्याच्याशी भांडत बसता, भविष्यात तो तुमच्या समोर येणार नसेल आणि त्याच्याशी तुमचा काही काडी मात्र संपर्क येणार नसेल तर माफ करायला शिका ना. छोट्या छोट्या गोष्टीतनं केलेला वाद, कोण कुणाशी आज जग खूप बदललेलं आहे, कोण कशाची केव्हा खुन्नस काढेल सांगता येत नाही, म्हणून माफ करायला शिका. जेव्हा ही माफीची भावना येते ना, नाहीतर लोक तर बदला घ्यायला आलेलंच आहे. आज छोट्या छोट्या गोष्टीवरनं एकमेकांचे जीव घ्यायला लोक लागलेले आहेत. वर्षानुवर्ष आधीचे प्रसंग आठवून एखाद्याचा डाव डोक्यात ठेवतात आणि कृती करतात. त्याच्यापेक्षा अशा छोट्या छोट्या प्रसंगांना डोक्यात ठेवायचंच नाही, माफ करायला शिका. जेव्हा तुम्ही ह्या माफीच्या भावनेने काम करता, आयुष्य खूप सुंदर होऊन जातं आणि म्हणून सोडून द्यायला शिका. एखाद्या वेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं किंवा सहकार्याकडनं काही चूक झालेली असेल तर आपण काय करतो, त्या चुकांसाठी त्या व्यक्तीला वारंवार टोचतो. ठीक आहे, एकदा तुम्ही रागवलात, पण त्या चुकांसाठी जर रोज रोज टोकत असाल, फिर गलत आहे. माफ करणारा व्यक्ती ती गोष्ट मनात ठेवत नाही, मनात ठेवलं नाही तर ती वारंवार बाहेर येणार नाही. म्हणून माफ करायला शिका. आणि म्हणून स्वतःला पहिले जेव्हा तुम्ही बदलाल, कसं असतं ना, आपण आनंदाचे रिमोट लोकांना वाटलेले आहे, पण जेव्हा तुम्ही ती जबाबदारी स्वतःवर घेता आणि स्वतः आनंदाने जगायला लागता, आयुष्य देखील खूप सुंदर होऊन जातो आणि जीवनाला खूप आनंद मिळतो. ओके, सो 4 वाजले, थांबावं लागेल कारण मला मुलाला आणायला जावं लागतं. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. भेटूया परत उद्या याच ऊर्जांनी अधिक आनंदी जीवनाला अधिक आनंदाने जगण्याची कला शिकण्यासाठी. उद्याचं सेशन खूप महत्वाचं राहणार आहे, कारण तुम्हाला मी एपीजे अब्दुल कलाम सरांचे 5 वाक्य, त्याच्यानंतर होपोनो प्रेयर आणि रेकीची 5 तत्व काय आहेत रेकीची हे आपण जाणून घेणार आहे. तर उद्या या सगळ्या सेशनसाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भेटूया उद्या या नवीन ऊर्जांनी. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.